सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम
Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Bola Krishna सकलात्मति प्रकाश मने दास
स्वधारी देवने भगवान सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंद विनम्र भावाने अभिवादन करून तुम्हा सर्व संत माय बापांच्या चरण सेवेकरिता आपल्या पुढे आज विठोबाचा प्राण सखा असणारे संत श्रेष्ठ संजीवनी समाधी स्थित कैवल्य मूर्ती ज्ञानोबराय यांच्या अमृत अनुभव ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी मधील अध्याय क्रमांक 5 त्याच्यातील श्लोक क्रमांक 34 आणि तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेली ओवी क्रमांक आहे 34. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. ही ओवी तुम्हा सर्व माय वृंदांच्या चरण सेवेकरता आज आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी इथे उपस्थित झालो आहे. खरं तर प्रवचनाला किंवा सेवेला सुरुवात करण्या अगोदर ज्या निमित्ताने इथे तुम्ही आम्ही सर्व बसलेलो आहोत त्या निमित्ताचं थोडक्यात परिहार द्यायचं झालं तर असं की या दिवा गावामध्ये अखंडित चालणारा एकादशीचा उत्सव किंवा ज्ञानाची अथांग गंगा जिथून वाहत आहे अर्थात 15 दिवसातून तुमच्या आमच्या सर्वांसाठी हा जो नाम जप यज्ञ सोहळा इथे आयोजित करतात त्यांचे खरोखर द्यावी तितकी धन्यता थोडीच आहे भाऊ. आणि त्या नाम जप यज्ञामध्ये मज पामराकडे आली ही छोटीशी अल्पशी अशी सेवा प्रवचनरूपी सेवा. हे प्रवचनरूपी सेवेचं पुष्पफळ आज तुम्हा सर्व संतांच्या चरणापाशी मी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर प्रवचन किंवा कीर्तन आम्ही नेहमी म्हणत असतो जर व्यासपीठावरती आपण उपस्थित झालो तर आपल्याला एक पदवी मिळते प्रवचनकार किंवा कीर्तनकार. खरं तर हा जो अधिकार आम्हाला इथे प्राप्त करून ज्यांनी दिलेला आहे त्यांची खरोखर आमच्यावरची खूप मोठी कृपा आहे. नाहीतर आमची काय लायकी आज इथून प्रवचन किंवा कीर्तन करायची. परंतु श्रीपाद बाबांचा आशीर्वाद आणि गुरुकृपा या गोष्टीमुळे आज तुमच्या पुढे मी प्रवचन सांगण्याकरता. खरं तर प्रवचन काय सांगणार कारण माझ्या समोर बसलेली जी माणसं आहेत ती ज्ञानाने नवे वयाने इतकी श्रेष्ठ आहेत की त्यांच्या पुढे मी ज्ञानाच्या गोष्टी काय करणार. परंतु माझ्या श्रीपाद बाबांचा निरोप आहे. बाबा नेहमी म्हणायचे की कीर्तन प्रवचन हे फक्त माध्यम आहे जड जीवापर्यंत पोहोचण्याचा. असो तुमच्या पुढे ज्ञानाच्या गोष्टी तर करू शकत नाही परंतु ज्या मार्गातून मला ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत किंवा जो अनुभव आलेला आहे तो अनुभव तोडक्या भाषेचा होईना तुमच्या सर्व मायवृंदांच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा तुम्ही आम्ही ज्या धर्ममंडपामध्ये आज उपस्थित आहोत खरोखर आपण किती भाग्याचे आहोत. त्या भाग्याचं आपण वर्णन करू शकत नाहीये कारण ज्या धर्ममंडपामध्ये आपण उपस्थित आहोत हा धर्ममंडप कोणाच्याही भाग्यात नाहीये. आम्ही खरोखर भाग्याचे आहोत की हे धर्ममंडप आम्हाला लाभलेले आहेत. आज जगामध्ये अनेक धर्ममंडप आहेत अनेक ठिकाणी त्यांच्या प्रत्येकाच्या पद्धतीने किंवा प्रत्येकाच्या परीने परमार्थ चालू आहे परंतु त्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली नाहीये. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. परंतु तुम्ही आम्ही खरोखर भाग्याचे आहोत की ती गोष्ट आपणाला प्राप्त झालेली आहे आणि या जीवन मरणाच्या फेऱ्यातून
बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, या युक्तीप्रमाणे आपण खरोखर सर्व जे 84 लक्षणीचा जो फेरा आपल्या सतत सातत्याने येत आहे त्याच्यातून आपली सुटका होण्यासाठी हा मार्ग आपल्यापर्यंत पोहोचला. मग तो मार्ग इतका सहजासहजी पोहोचला का? नाही ना. अहो ज्यांच्या आज तुम्ही प्रत्येक संतांचं चरित्र पाहायला गेलो, प्रत्येक संतांचं कोणताही संत घ्या, सामान्य संत घ्या, संत तसे सामान्य नसतातच. कारण ती देवाने या पृथ्वी तलावर पाठवलेली अनुभूती असते, एक साक्षात्कार असतो. मग संतांनी ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी किती कष्ट सोडले. आज आपण जेव्हा संत आपल्या हयात असताना आपल्याला त्यांची कोणत्याही प्रकारची कीव नसते किंवा त्या संतांचा जो महिमा असतो तो आपल्यापर्यंत पोहोचलेला नसतो. परंतु संत जेव्हा आपल्यातून निघून जातात तेव्हा आपल्याला त्या संतांची खरी किंमत कळते. मग संतांनी हे जे ज्ञान आहे किंवा जो अनुग्रह आहे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत. कारण त्यांनी जे कष्ट सोसलेले आहेत प्रत्येक संतांचं तुम्ही बघा, त्यात ज्ञानोबाराय असो, आमचे तुकोबाराय असो किंवा अनेक संत, त्यांचे जर आपण चरित्र पाहायला गेलो तर प्रत्येक संतांनी दुःख बघितलेले, पण ते दुःख भोगत असताना सुद्धा त्यांना नेहमी त्यांच्या डोक्यात विचार आपल्या समाजाचा असतो किंवा जड जीवांचा होतो. कारण का? उद्धराया आले जड जीवा. कारण संतांचा जो जन्म होतो तो या जड जीवांचा उद्धार करण्याकरता होतो. आणि त्या संतांची कृपा आमच्यावरती झालेली आहे. खरोखर आम्ही स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजत आहोत. आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्ही भाग्याचे भाग्याचे. दास भंडारी रायाचे, दास भंडारी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे खरोखर आज तुम्ही आम्ही खूप भाग्यशाली आहोत की तो अनुग्रह किंवा तो नाम आपणा सर्वपर्यंत पोहोचलेला आहे. आज आपण जर सांसारिक जीवन जगत असताना, प्रापंचिक जीवन जगत असताना किंवा आपल्या आजूबाजूला किंवा शेजारी अनेक ठिकाणी पाहतो प्रत्येक जीवाचा, मग तो छोट्यातला छोटो अणू किंवा रेणू यापासून जे आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीये अशा जीवांचा सुद्धा आणि डोळ्यांना दिसणारे सुद्धा जीव आहे, ते प्रत्येकाचा जीवाचा आज भजन चालू आहे. प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. आज आपण परिसरामध्ये किंवा अनेक ठिकाणी पाहतो प्रत्येक कोणी भजन करतोय, कोणी कीर्तन करतोय, म्हणजे प्रत्येकाचा भक्ती मार्ग वेगवेगळा आहे. परंतु त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी मार्ग फक्त एकच आहे, जो मार्ग तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त झालेला आहे. आज खरं तर इथे तुमच्या सेवेकरता मी उपस्थित झालेलो आहोत. आम्ही घरातून खूप विचार करून येतो किंवा खूप मनात विचार करतो की गेल्यानंतर त्या व्यासपीठावर मी असं बोलणार आहे, तसं बोलणार आहे. परंतु इथे आल्यानंतर या वाणीला ऑटोमॅटिक लॉक बसतो आणि सुचत नाही की नेमका काय बोलायचं आहे. आणि त्यातल्या त्यात कसं आहे, आपण सर्व माझ्या पुढे जी मंडळी बसलेली आहे त्यांच्यासमोर बोलणं, कारण प्रत्येक जण ज्ञान आणत आहे आणि त्यांच्यासोबत ज्ञानाच्या गोष्टी करणं खूप मोठी डेअरिंग आहे किंवा हिंमत आहे. इथे आल्यानंतर वाणीला ऑटोमॅटिक लॉक बसतो. परंतु बाबांची कृपा आहे की थोडं का होईना थोडंफार इथे आल्यानंतर बोलता येतं. आज आपण पाहत आहोत की प्रत्येक जीवाचा परमार्थ चालू आहे. संत कृपा झाली, कृपा झाली, हा संत कृपा झाली, संत कृपा झाली. वाणी बोलाया लागली, 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 वाणी बोलाया
बोलायला लागली. आपल्या संप्रदायाचा लोगोच आहे नाही का, म्हणजे फॅक्टरीच आहे आपली, की आपल्याकडे डबे बनतच नाही, डायरेक्ट फॅक्टरीतून निघतो तो इंजिनियर. असो, प्रवचन करण्याकरता, कीर्तन करण्याकरता अनेक जणांना कुठेतरी एक शिक्षण घ्यावा लागतो किंवा कुठेतरी जाऊन 10-10, 15-15 वर्ष तो ज्ञान प्राप्त करण्यासाठी लागतात. परंतु माझ्या बाबांची कृपा बघा ना, नाम घेतलं की दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली तो या व्यासपीठावरती बोलायला सुरुवात करतो. कारण का, फक्त त्या नामाचाच महिमा आहे ना. असं पहा, आज जर आपण पाहायला गेलो तर या कलियुगामध्ये अनेक प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भक्तीचे सुद्धा 9 प्रकार पडतात. परंतु आपल्याला त्या 9व्या भक्तीमध्ये अडकून राहायचं नाहीये. कारण का, पहा, प्रत्येकाचा भक्ती मार्ग जरी वेगवेगळा असला तरी पण आपल्याला जे मिळालेलं आहे ते सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. कारण आपण डायरेक्टली आत्मदेवाने भक्ती करत आहोत. कारण का, की देवा, हा जो देह आहे, हा देह मी तुझ्या पुढे समर्पित करत आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला तो अनुग्रह प्राप्त होतो, तो प्राप्त झाल्यानंतर आपण सहजच अगदी तो साधक त्या दशेला किंवा त्या दिशेला वाटचाल करतो. अर्थात काय, आज तुम्ही आम्ही जे बसलेलो आहोत ते कोणत्या कारणासाठी बसलो आहोत? तुम्ही जे माझ्या पुढे बसलेलो आहोत, मी तुमच्या इथे बसलेलो आहोत. पहा, मी असं पण कीर्तनकार किंवा प्रवचनकार नाहीये. फक्त काय, या व्यासपीठाची तो एक नारदाची गादी असं म्हणतात, आणि इथून कीर्तनकारला व्याख्या आहे कीर्तनकार किंवा प्रवचनकार. परंतु हे सर्व गोष्टी प्रवचनकार कीर्तन कशामुळे आम्ही झालेलो आहोत? त्या ज्ञानाच्या बलावरती झालेलो आहोत ना. आज बघा, कलियुगामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये आजचा दिवस, तसा कालचा जो दिवस होता तो अत्यंत महत्वाचा होता. कारण संत तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये येऊन बाबांना अनुग्रह दिला होता. स्वप्नात येऊन, मग स्वप्नात पहा, आपण जर पाहायला गेलो तर स्वप्नाला सुद्धा अन्यान्य महत्व आहे. बऱ्याच जणांचा बऱ्याच वेळेला स्वप्नांवरती विश्वास सुद्धा नसतो. पण बाबाजी चैतन्याने जेव्हा तुकोबारायांना अनुग्रह दिला आणि तो अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर जी तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, त्यांना जो अनुभव आलेला आहे, तो अनुभव त्यांनी तिथपासून गाथे रूपाने मांडलेला आहे आपल्या पुढे. आणि जर आपण आज पाहायला गेलो तर पाश्चात्य संस्कृतीमध्ये पहिला आम्ही खूप सेलिब्रेट करायचं नाही का, प्रॉमिस डे होतो. पहा, ती आपली संस्कृती नाही आहे. पण प्रॉमिस डे वरून एक गोष्ट नक्की बोलाविषयी वाटते, की तुम्ही आम्ही जन्माला जो आलेलो आहोत ते सुद्धा त्या भगवंताला प्रॉमिस करून आलो, त्या भगवंताला वचन जे देऊन आलेलो आहोत. मग ते वचन कोणते आहे? त्या भगवंताला आपण वचन दिले की एक वेळ करिया दुःखा वेगळे. कसे, आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा त्या भगवंताला वचन देतो की भगवंता, मी तुला आज वचन देतोय की मला जर तू या दुःखातून काढलास तर मी बाहेर आल्यानंतर तुझी भक्ती करेन, तुला आठवेन, श्रद्धापूर्वक तुझे कीर्तन करेन, भजन करेन, सर्व करेन. परंतु जेव्हा आपला जन्म होतो तो मूलबंध तुटला जातो, त्या आईच्या गर्भापासून आपण विभक्त होतो. आणि जसा आपल्याला मायेचा वारा लागतो, मायेचा वारा लागल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली त्या भगवंताचं नाम, ते चिंतन विसरून जातो. आपल्याला विस्मरण होते की आपण नेमकं जन्माला कशासाठी आलो आणि जन्माला येण्याचं नेमकं कारण काय. मग ते कारण शोधायचा प्रयत्न आपण करत नाही. कारण का, आपण त्या मायेमध्ये गुरफटलेलो असतो. मग माझ्या श्रीपाद बाबा सारखा एक महान सद्गुरू किंवा संत आमच्या जीवनामध्ये येतो, आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला आपला जन्म कशासाठी झालेला आहे किंवा जन्माला येण्याचं कारण काय आहे ते आपल्याला स्मरण करून देतात. त्यांना काय गरज पडली हो, ते त्यांच्या सुद्धा त्यांच्याप्रमाणे प्रपंच करू शकत होते किंवा त्यांच्या त्या परीने त्यांची ती भक्ती किंवा ते स्वतः त्या गोष्टीतून निवडून जात होते. परंतु त्यांनी समाजाकडे का बघितलं? कारण वृद्ध हे जन न दखवे डोला. कारण संतांचा
जन्म त्याच्यासाठी झालेला असतो की ह्या जड जीवाला जो जन्म घेतलाय त्यांनी त्याला या जन्मफिरातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये साधू संत येतात आणि साधू संत जन्म आल्यानंतर आपल्याला आपला नेमका जन्म कशासाठी झालेला आहे त्याची आपल्याला जाणीव करून देतात. मग ते साधू संत आपल्याला नेमकं आपल्या जन्माचं कारण सांगतात की मूळ तू होतास कोण, तू आहेस कोण, तुझा जन्म कशासाठी झालाय, तुला इथे येऊन करायचं काय आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला समजावून सांगतात. समज कसं आहे माहितीये का, या गोष्टी समजणाऱ्यांना समजतात. थोडस जर आपण महाभारतामध्ये डोकावून बघितलं, युद्धाच्या प्रसंगाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण त्या धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये जातात आणि त्या दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न करतात की बाबा हा जो युद्ध आहे, हा युद्ध जर टाळला तर कदाचित तुम्ही वाचू शकाल. साधू संत सुद्धा आपल्या जीवनामध्ये येतात, ते सुद्धा आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की तुझा जन्म कशासाठी झाला. आपण त्याच वेळेला समजून घेतलं तर ठीक आहे, नाहीतर दुर्योधनाला सुद्धा भगवंताने संधी दिली होती की दुर्योधना आता तरी डोळे उघड आणि हा युद्ध कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कर. परंतु दुर्योधनाची बुद्धी कोणत्याही प्रकारे काम करत नव्हती किंवा त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम झाला होता आणि भगवंत काय सांगत आहेत याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. आणि त्या दुर्योधनाला तसं पण सांगून ऐकत नव्हतं. त्याने काय केलं, तो इतका दुर्योधन इतका मातला गेला होता की त्याला भगवान श्रीकृष्णाला ओळखता सुद्धा आलं नाहीये. त्याने भगवान श्रीकृष्ण जेव्हा बंदी करायला सुरुवात केली, आपल्या पहारेकऱ्यांना आदेश दिला की ह्याला तुम्ही बंदिस्त करा, त्यावेळेला भगवंत किती करुणामय आहे याचं अत्यंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की भगवंताने त्यावेळेला सुद्धा त्या दुर्योधनाला आपलं विश्वरूप दाखवलेलं आहे. परंतु त्या दुर्योधनाचा त्या भगवंतावरती विश्वास नव्हता, कारण विश्वास होतो करी स्वामीवरील नसता. परंतु त्या दुर्योधनाचा विश्वास नसल्या कारणाने त्याला भगवंताने जे दाखवलेलं विश्वरूप होतं त्याच्यावरती विश्वास नव्हता. पहा, जेव्हा साधू संत आपल्याकडे येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आपला जर विश्वास नसेल तर आपण कसं या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटणार आहोत, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी विश्वास पाहिजे. आम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की बाबा हा आज ऐकतच नाही. बाबा नेहमी प्रवचनातून कीर्तनातून तुम्ही आम्ही नेहमी ऐकत असतो की पाटी जर कोरी असेल तर तिच्यावरती लिहायला आपल्याला चांगलं पडतं, पण त्या पाटी कोरीच नसेल तिच्यावरती किती जरी तुम्ही उमटवण्याचा शाही उमटवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट शक्य नाहीये. मग त्याला तिथेच सोडून द्या, तो त्याच्या कर्माचा धनी आहे. परंतु आमच्यावरती बाबांनी कृपा केली आणि त्या आम्ही साधू संतांवरती किंवा त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी जी कृपा दृष्टी आमच्याकडे त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवला म्हणून आज मी या व्यासपीठावर तुमच्या पुढे बोलत आहे. कारण का तर ही त्या बाबांचीच कृपा आहे की तुमच्या पुढे आज मी प्रवचन करत आहे. खरं तर प्रवचन कीर्तन करणं हे आम्हाला लहानपणी असताना वाटायचं की हा जो समोर कीर्तनकार आहे किंवा प्रवचनकार जे उभे राहतात, कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की आम्ही सुद्धा या व्यासपीठावरून कधी प्रवचन करू. पहा, आम्ही सुद्धा ज्या वेळेला बाबा आमच्याकडे आले त्यांनी एक विश्वास दाखवला आमच्यावरती. त्यांनी आम्हाला
मार्ग सांगितला की बाबा तुझा हा जो जन्म आहे तो जन्म खाण्यापिण्याकरता नाहीये, कारण आम्ही सुद्धा जन्मता मालकरी नव्हतो. आम्ही सुद्धा अगोदर खूप काही नको त्या गोष्टी खाल्लेल्या किंवा पिलेल्या आहेत, कारण का तो अज्ञान होता. जसं आपण देवाला गर्भामध्ये वचन दिलेलं असतं, गर्भाचा त्या वचनाचा विसर पडलेला होता. जसं मी तुम्हाला अगोदर पण बोललो की जेव्हा आपल्या माया जेव्हा तुला पकडते तेव्हा आपण त्या गोष्टीचा आपल्याकडे बोध नसतो. आम्ही सुद्धा तसेच काही खायचं काही प्यायचं असं जीवन चालू होतं. परंतु एके दिवशी तो बाबा आला म्हणजे इतक्या सहजासहजी आला का? नाही ना, कारण कुठेतरी मागच्या जन्मीचे पुण्य असतील आणि त्या पुण्य आपल्या पदराला बांधलेले होते, म्हणून तो बाबा आपल्यापर्यंत पोहोचला. नाहीतर आपली काय विचार आहे की आपण हे नाम घेऊ किंवा इथपर्यंत पोहोचू. आणि मग ती कृपादृष्टी बाबांची आमच्यावर झाली आणि हा देह त्या मार्गावरून मार्गक्रमण करू लागला. आणि मार्गक्रमण करता करता असं ध्यानात यायला लागलं की बाबा खरोखर माझा जो जन्म आहे तो याच गोष्टी झालेला आहे, परंतु मी कुठेतरी मार्ग चुकलो होतो. परंतु त्या बाबांनी त्या मार्गावरती आणून सोडलं. खरोखर त्या बाबांचे मानावे तितके उपकार तर त्यांचे शब्दांनी सांगू शकत नाहीये. कारण का संतांचे इतके उपकार असतात आपल्यावरती की आपण काय म्हणतात, संतांच्या चरणावरती आपली त्यांना कात्री सोडून जर त्यांची पायाची चप्पल जरी केली तरी केले उपकार सांगो मी काय, उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय, त्यांच्या पाय. असू द्या. आपण जर त्या संतांना आपल्या या शरीराची कातडी काढून चप्पल उतरच्या पायात दिली तरी ते सुद्धा कमी आहे. कारण बाबांना त्यांनी जो आपला मार्ग दिलेला आहे तो मार्ग पहा. भक्तीमध्ये अनेक मार्ग आहेत, मी मगाशी बोलून गेलो. अनेक प्रकारच्या भक्ती आहेत, प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी आहे, परंतु आपल्याला सर्वश्रेष्ठ भक्त प्राप्त झाले. म्हणजे आपण खरोखर ज्या धर्ममंडपात उपस्थित आहोत ती खरोखर तो जो भक्ती मार्ग आहे तो लागला की आपण खरोखर भाग्याचे आहोत. पहा, परंतु या माणसाला काय झालंय, मानवाला जेव्हा जीवन व्यतीत करत असता प्रपंचामध्ये कुठेतरी एक प्रकारचा भ्रम झालेला असतो. मग तो भ्रम कोणता आहे? प्रत्येक जीवाला वाटत असतो की मी अमका आहे, मी नेमका आहे. परंतु आपण स्वतःला काही समजण्यापेक्षा एकदा त्या अंतरामध्ये झाकून पाहायला पाहिजे की बाबा मी नेमकं कोण आहे, की माझं येण्याचे कारण काय आहे. ते बाबा आपल्याला समजावून देतात. ते सद्गुरू आपल्यावरती किती कृपा करतात. एके दिवशी सहजच हिमालयामध्ये भगवान शंकर तपस्येला बसलेले असतात, ध्यानमग्न असतात. ध्यानमग्न करत असताना आता ही गोष्ट मी जेव्हा ध्यानमग्न भगवंत असतात तेव्हा पार्वती माता भगवान शंकरांना विचारतात की प्रभू तुम्ही देवात सर्वात महान म्हणजे देवाचा देव महादेव, तुम्ही जर देवाचे देव आहात तर मग तुम्ही नेमकं कोणाचे नामस्मरण करता? जे सत्कर्माच्या गप्पा आणतात बघा, कीर्तनकार असो प्रवचनकार असो, सत्कर्माच्या गप्पा, फक्त पापाच्या गोष्टी पुण्याच्या गोष्टी. अहो तुम्हाला सर्वांना माहितीये पापात्मक पापे नरका नेतील, पुण्यात्मक पुण्य स्वर्गा नेतील. स्वर्गामध्ये गेल्यानंतर पण आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे का? किंवा नरकामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला ती गोष्ट प्राप्त होणार आहे का? मोक्ष प्राप्त होणार आहे का? नाही होणार नाही. परंतु काय होतं, समाजाची कुठेतरी दिशाभूल करणारे कीर्तनकार प्रवचनकार निर्माण झालेले आहेत. बाबा नेहमी सांगायचे
म्हणायचे की समोर बसलेली जी मंडळी आहे ती सोन्यावर ठेवली आहे, पण सांगणारे कधीतरी आमच्यासारखे नालायक बाबा नेहमी म्हणायचे. कारण का म्हणायचे? कारण नेमक्या या मानवाच्या जीवनामध्ये येऊन करायचं काय तो उद्देश साध्य होत नाहीये. सर्वजण काय करतात, येऊन प्रपंचाच्या परमार्थाच्या गोष्टी न करतात, पाप पुण्याच्या गोष्टी करतात. तुम्ही इतके पुण्य केले तर तुम्हाला हा स्वर्ग प्राप्त होणार आहे, तुम्ही जर पापे केले की नरक प्राप्त होणार आहे. परंतु या जन्म मरणाच्या फेऱ्यातून नेमकं सुटायचं कसं हा मार्ग कोणी सांगत नाहीये. वाचार भरती भरण वाचार भरती भरण त्या कैसा दयाल पावे हरी, त्या कैसा दयाल पावे हरी. अनंत वाचायला बरल ती बरल, जाऊ द्या त्यांच्या बरल आपण लक्ष नाही द्यायचं, आपण आपला मार्ग पत्करायचा. असं पहा, पाप पुण्याच्या गोष्टी अनेक जण करतात, परंतु सत्कर्माच्या गोष्टी करू दे त्यांना, त्यांच्या परीने करू दे. आपला परमार्थ आपण श्रेष्ठ आहे, कारण तो भगवंत आहे. तो भगवंत 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद हे सुद्धा थकले त्या भगवंताचं वर्णन करता करता, परंतु त्यांना सुद्धा त्या भगवंताचं वर्णन करता आलेलं नाहीये. परंतु एक सामान्य संत जनाबाई त्यांनी उघडपणे आपल्या अभंगामध्ये म्हटलेले आहे, त्या भगवंताला हृदयामध्ये साठवलेले आहे. म्हणजे जो विश्वव्यापक भगवंत एका हृदयामध्ये साठवलेला आहे. पंढरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, गला बांधुनिया दोर, धरीला पंढरीचा चोर, गला बांधुनिया दोर. हो हृदयी बंदिकाना केला, हृदय बंदिकाना केला. म्हणजे ज्या भगवंताचं विराट विशाल स्वरूप आहे त्या भगवंताला 6 शास्त्र 18 पुराण हे सुद्धा थकले त्या भगवंताचं वर्णन करून, परंतु आमच्या जनाबाईने त्याला हृदयामध्ये साठवलं. हा इतका विश्वव्यापक भगवंत इतक्या छोट्याशा हृदयामध्ये कसा सामावेल? माऊलीने 9व्या अध्यायामध्ये सांगितले, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम, का भ्रांतीसी कामनेने विषयावरी. माऊलीने का अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आपल्याला की तो जो भगवंत आहे तो भगवंत तुमच्या अंतरंगामध्ये आहे, परंतु त्याला ओळखण्याची जी खूण आहे ती खूण सर्वजण सांगतात का आपल्याला? नाही ना. मग ती खूण जे सांगणार आहे तो सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि तोच आमच्या जीवनामध्ये आला आणि आपल्या अंतरंगामध्ये डोकायला शिकवलं की तो भगवंत इतरत्र नाहीये, तो तुझ्या अंतरंगामध्ये आहे, त्याला तू अगोदर ओळख, मग तू सर्व गोष्टीशी प्राप्त होईल. असो, जेव्हा भगवान शंकर ध्यानाला बसले असता पार्वती माते जेव्हा प्रश्न विचारतात त्यांना की भगवंत तुम्ही नेमका भक्ती तरी कशाची करता किंवा जप तरी कशाचा करता, मग त्यावेळेला भगवान शंकरांनी पार्वती मातेला तो अनुग्रह क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुमारी नेनो काय त्रिपुरारी सांगितलेचे, म्हणजे तिथपासून ती परंपरा चालू आलेली आहे. आणि तीच परंपरा चालू येऊन आपणा सर्वांना जे भगवान शंकरच्या वेळेला जे जप करायचे तोच जप किंवा तोच नाम तुम्हा आम्हापर्यंत प्राप्त झालेला आहे. पहा, ओळीकडे
भ्रांतीपासून जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणून धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. कुठेतरी आपल्याला जी भ्रांत झालेली आहे की नेमका तो भगवंत कुठे आहे, कसा आहे, किंवा त्याचा दुसरा एक आपण पर्याय द्यायचा झाला की या जडजीवाला कुठेतरी एक भ्रम झालेला असतो की मी कुणीतरी आहे किंवा माझ्याकडे काहीतरी आहे. परंतु त्या भ्रांतापासून त्या भ्रांतापासून म्हणजे अर्थातच जेव्हा आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी भ्रम असतो की आपला नेमकं कशासाठी जन्म झालेला होता. मग जेव्हा गुरु आपल्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तो भ्रम काढून टाकतात की बाबा तुझा हा जन्म या गोष्टीसाठी झालेला आहे, तू दुसऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहू नको. आणि जेव्हा तो भ्रम आपला तिथून निष्कासित होतो त्याच्यानंतर काय होतं, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपली जी दृष्टी आहे ती सर्व समान होते. म्हणजे प्रत्येक जड जीवापर्यंत पाहण्याचा दृष्टिकोन तो एक समान होतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि मग होतं काय, त्या गुरुवाक्यावरती विश्वास ठेवला जातो. विश्वास ठेवल्यानंतर त्या नामाचा ते नाम ते आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख झाली की ओळख झाल्यानंतर मग त्या साधकाची समदृष्टी होऊन जाते. समदृष्टी झाल्यानंतर प्रत्येक जीव आहे, प्रत्येक जीवामध्ये त्याला तो फक्त भगवंत दिसू लागतो. आणि भगवंत दिसायला लागल्यानंतर मग तीच त्या साधकाची खरी ओळख सांगितलेली आहे की तो भगवंत किंवा तो साधक खरोखर त्या दशेला प्राप्त झालेला आहे. आणि त्या दशेला प्राप्त झाल्यानंतर मग या जन्माचं खरं सार्थक होतं. ओळखीला हारे साठविला पोटे, ओळखीला पोटे, ओळखीला हारे साठविला पोटे, होता त्याची भेटी दुःख कैसे, होता त्याची पहा, जेव्हा त्या साधकाची समदृष्टी होते आणि समदृष्टी झाल्यानंतर प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक कोणताही जीव असतो त्याच्यामध्ये त्याला तो भगवंत दिसू लागतो. आणि ओवीचं पण तसंच आहे, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणून धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया. या ओवीवरती थोडक्यात माझ्या अंतरात्म्यातून जशी तोडकी मोडकी या ओवीवरती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तसं बघायला गेलं तर माऊलींच्या एक एक ओवी जी आहे, एक एक शब्दावरती सुद्धा आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी वर्षभर चिंतन चालू असतो. इतकं ते गहन ज्ञान आहे. परंतु तुम्हाला ध्यान चिंतन केल्यानंतर ती ओवी ऑटोमॅटिकली अनुभवायला मिळते. म्हणजे ती ओवी वाचताना सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येतो की मी हे कुठेतरी अनुभवलेलं आहे. असं तुम्हा सर्व संत वृंदांच्या चरणी माझं हे प्रवचनरूपी पुष्प मी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या चांगले असेल ते तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये साठवा. बाकी जे काही वाणीच्या दोषातून चुकीचे शब्द निघाले असतील तर या वाणीचा दोष, कारण बालक लहान आहे आणि नवीन आहे आणि माझ्या सर्व बसलेली अनुभवी मंडळी आहे. तर तुम्ही ते तुमच्या इतका तुम्हा सर्वांवरती विनंती करून हे प्रवचनरूपी पुष्प येथे थांबवत आहे आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देत आहे. कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल